17 मार्चच्या संध्याकाळी अशोक खरातला नाशिकच्या राहत्या घरापासून अटक झाली। साधारण ऑफिशियली त्याला रात्री 17 तारखेच्या रात्री 11:59 म्हणजे 18 तारीख सुरू होण्याच्या 1 मिनिट आधी ऑफिशियली अटक दाखवण्यात आली। एसआयटी स्थापनेची जी आणखी एका तारखेचा कागद आहे त्या तारखेवर असं दिसतं की पुढच्या दिवशी म्हणजे 18 तारखेला लगेच एसआयटी स्थापन केली या प्रकरणामध्ये, जी इनिशियली आधीच स्थापन केली होती मुख्यमंत्र्यांनी, नंतर त्यांनी याबद्दल माहिती पण दिली। 19 तारखेला पाडवा होता, ज्या दिवशी माझ्याकडे ह्या 18 तारखेच्या संध्याकाळी साधारण मला काही या सगळ्यात प्रकरणातले सोर्सेसकडून माहिती मिळाली होती की नाशिकमध्ये अशा प्रकारची घटना घडली वगैरे वगैरे। ठीक आहे, 19ला सकाळी मी परत पाडवा होता त्यामुळे थोडा फोनाफोनीला सुरुवात केली आणि त्यानंतर 19ला या प्रकरणामध्ये पहिला व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता या सगळ्या बाबतीतला आणि त्यानंतर 20 तारखेला मी नाशिकच्या दिशेने रवाना झालो। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला 4 तारखा सांगण्याचं कारण हे की आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय जवळपास आता 1 महिना होईल या सगळ्या अशोक खरातच्या प्रकरणाला। पण 1 महिन्यानंतर या प्रकरणात काय घडलंय तर शिवनिका संस्थानावरचे जे 7 ट्रस्टी आहेत त्यातल्या उपाध्यक्ष जे आहेत, म्हणजे अध्यक्ष स्वतः अशोक खरात आहे, उपाध्यक्ष त्याच्यानंतर जे आहेत ते जितेंद्र गणपतराव शेळके आहेत। यांचा ॲक्सिडेंट झाला समृद्धी महामार्गावरती आणि अपघात इतका भीषण आहे ते त्यांची पत्नी मुलगा हे 3 जण गाडीत होते आणि पत्नी आणि ते ह्या दोघांचा मृत्यू झाला, मुलगा गंभीर जखमी। या तारखा याच्यासाठी लक्षात ठेवा की मी जेव्हा जितेंद्र शेळकेंना भेटलो तेव्हा त्यांनी काय सांगितलं त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये दाखवणार आहे आजच्या स्टोरीमध्ये। आणि दुसरं महत्त्वाचं, शेळकेंची या सगळ्याशी लिंक काय, कारण आता अंजली दमानियांपासून सगळ्या लोकांनी बोलायला सुरुवात केली की काही दिवसांपूर्वी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने या सगळ्यामध्ये त्यांना समन केलं होतं, त्यानंतर त्यांची चौकशीला सुरुवात झाली होती आणि अचानक असा अपघाती मृत्यूने सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। नक्की काय झालंय, काय घडलंय, मी काही आता पोलिसांशी पण बोललो, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, पण प्रायमरी म्हणजे यामधल्या आपण असं म्हणू की प्राथमिक माहिती काय समोर येते आणि याचे सिक्वेन्सेस काय सगळं समजून घेऊ। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। खरातला अटक झाल्यानंतर सगळ्यात आधी काय झालं समजून घ्या। 18 तारखेला दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी खरात कोणाकोणाला भेटलाय, तो कोणासोबत असायचा, कोण लोक येऊन त्याच्याकडे हे सगळे अभिषेक वगैरे करायचे किंवा ज्या शिवनिका ट्रस्टच्या अंतर्गत जे ईशान्येश्वराचं मंदिर तिथे हायवेला तिथे कोण कोण यायचं या सगळ्यांचे फोटो रिलीज होऊ लागले। 19 तारखेपर्यंत पाडव्याच्या दिवशी हे खूप क्लिअर झालं की रुपाली चाकणकरांपासून ते राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत आणि बाकी मग राष्ट्रवादीच्या आणखी नेत्यांपासून ते तिकडे वेगवेगळ्या पक्षांची आणखी बडी मंडळी किंवा उद्योगपती असतील असे सगळे म्हणजे अगदी दिल्लीतले भाजपचे सुद्धा मोठे नेते अशा सगळ्यांपर्यंत हे फोटो व्हायरल झाले आणि या गोष्टी एक एक करून पुढे होऊ लागल्या। 19 तारखेच्या संध्याकाळीच मी या प्रकरणातला पहिला व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, तो या बेसिसवरती की पहिले 7 दिवस खरातला म्हणजे जेव्हा 18 तारखेला त्याला हजर केलं कोर्टात तेव्हा पहिले 7 दिवसांची कस्टडी मिळाली होती, त्याचा जो रिमांड रिपोर्ट होता तो मी तुम्हाला दाखवला होता। तो व्हिडिओ यूट्यूबवरती अजून आहे, तुम्ही चेक करा। त्यानंतर मग वेगवेगळे FIRचे व्हिडिओ असतील, पण त्या व्हिडिओमध्ये मी या नावाचा उल्लेख केला होता, ते म्हणजे जितेंद्र शेळके यांचा। सगळी लिस्ट जी होती यातली म्हणजे जे जे कोणी ट्रस्टी आहेत या प्रकरणातले त्यांची सुद्धा मी वाचून दाखवली होती। एकदा मी परत तुम्हाला सांगतो, यामध्ये कॅप्टन अशोक खरात हे या ट्रस्टचे अध्यक्ष, त्यानंतर उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके, त्यानंतर खाली कल्पना अशोक खरात सरचिटणीस म्हणजे अशोक खरातची पत्नी, त्याच्या खाली रुपाली चाकणकरांचं नाव आहे, त्या सदस्य आहेत, त्यानंतर सुभाष गमे सदस्य आहेत, त्यानंतर ललित पोफळे सदस्य आहेत आणि नंदकिशोर कातोरे हे सदस्य आहेत। आता मुद्दा असा आहे, जितेंद्र शेळकेंची एंट्री कधी होते समजून घ्या। जितेंद्र शेळकेंची एंट्री त्यावेळी होते जेव्हा सिन्नरची आणखी एक व्यक्ती असते, जी व्यक्ती याच्या आधी त्या ट्रस्टवरती असते, त्यांची आणि यांची भांडणं होतात आणि त्यानंतर ते या सगळ्यातून बाहेर पडतात। आता ते आणि आपले त्यांचं नाव आवारे माझ्या माहितीनुसार, सो आवारेंचं आणि खरात यांचं मधल्या काळात काही आर्थिक हितसंबंध त्यांचं बिघडतात, त्यांचं भांडण होतं आणि यामध्ये मग जितेंद्र शेळकेंची एंट्री होते ते या ट्रस्टवरती 2023ला माझ्या माहितीनुसार येतात, 2025पर्यंत साधारणतः ट्रस्टवरती असतात। रुपाली चाकणकर मात्र कायम राहतात पुढे। आता मुद्दा असा आहे की आज जेव्हा त्यांचा अपघात झाला मला कळलं, म्हणजे 3-4 दिवसापूर्वीच त्यांना चौकशीसाठी सुद्धा बोलण्यात आलेलं होतं, पण जेव्हा 20 तारखेला मी पुण्यावरून नाशिक स्टेशन जायला निघालो त्यावेळी मी नगर वाया गेलो। म्हणजे मी आधी अहिल्यानगरमध्ये काही महत्त्वाची लोक होती त्यांना भेटलो, काही सोर्सेस होते त्यांना भेटलो, त्यातला एक तो पत्रकार ज्याचा मी इथे इंटरव्ह्यू पण केला, पण या लोकांना
नंतर मी सगळ्यात महत्त्वाचं काय केलं होतं की अशा व्यक्ती इथे शोधण्याचा प्रयत्न केला की ज्या व्यक्ती या सगळ्यांबद्दल माहिती येतील. आता तुम्ही शिर्डीमध्ये आला की मला पण एका सोर्सने जितेंद्र शेळके यांची माहिती दिली होती. शिर्डीमध्ये आल्याने त्यांनी सांगितलं की ते पोलीस स्टेशन आहे शिर्डीचं मोठं, त्याच्या डायगोली अपोजिट एक मोठं हॉटेल आहे, साई पॅलेस असं काहीतरी, तर ते त्यांचं आहे. तिथे गेलो मी, तिथून यांची माहिती काढली आणि मग पुढे गेलं की आणखी तुम्हाला बनात नावाचा एक एरिया आहे. तर त्या बनातमध्ये सगळ्या बनामध्ये कोण राहतं तर बनात सगळे शेळकेंची घरं आहेत, त्यांची शेती आहेत, त्यातच एक बंगला यांचा आहे. मी ते शोधलं, तिथे पोचलो आणि त्यानंतर काय घडलं बघा. मला ट्रस्टच्या संदर्भात थोडी माहिती हवी होती द्यायला. मी आता ऍक्च्युली इमर्जन्सी आहे, बाहेर जायचं. त्याला ना ताप आहे सुचित मुलगा आजारी आहे. दवाखान्यात चाललोय पण मी ना तेच काढलं की त्याला गार पाण्याने हे करू. व्हायरल जास्त ताप आहे त्याला. त्याला ना घेऊन जाऊ म्हटलं म्हणून गार पाणी हे करून हे केलं. मला थोडी ट्रस्ट संदर्भात माहिती होती तुमच्या म्हणून म्हटलं. बाकी काय फोन 5 करा, मी मिनिटं तुम्हाला फोन मी केला होता तुम्हाला कॉल, तुम्ही रिसिव्ह नाही केला. मग मी हॉटेलवर गेलो त्याच असतो. गडबडीत बोलायचं. त्याला ना हे पुसून पाणी देऊ. मी निघणारच आहे, मला जायचं नाशिकला ॲक्च्युली. त्याच्याआधी म्हटलं मग कधी भेटतील आपलं सर? मला फोन करा, मी आता दवाखान्यातच घेऊन चालू त्याला. बरं, मग मला एक फक्त कोणी तुमचा ट्रस्टचा कोणी माणूस मला तिकडे तुम्ही आता, कारण मी शनेश्वर ट्रस्टला तर चालू जाताना, तर मला फक्त मंदिराची माहिती वगैरे सगळी पाहिजे. तर तुम्ही मला तेच बाबू, ताप आहे. कोणाला फोन करू शकतो? इलेक्ट्रोसिनची गोळी आहे का? प्रमोद म्हणून आहे. त्याचा ताप फोन मला उतरेल नंबर ना किंवा होते. काही डिटेल देता का? हो ना. मला अजून आठवतं आहे सगळ्यामध्ये की जेव्हा तिथे मी त्यांचं घर शोधायला गेलो होतो, पत्नी पण त्यांच्यासोबत बाहेर आल्या. त्यांच्या हातात ते कापड होते, कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की मुलगा आजारी आहे. मुलगा आजारी असल्यामुळे आणि त्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे म्हणून मी त्यांना काही म्हटलं नाही. अदरवाईज मी त्यावेळी त्यांचा इंटरव्ह्यू करायच्या इंटेन्शन इथे गेलो होतो. मला आणखी या सगळ्या संदर्भातली माहिती हवी होती म्हणून मी इथे गेलो होतो. पण त्यांनी त्याला म्हणजे ते बोलणार, पण त्यांनी सांगितलं की प्लीज माझा मुलगा आजारी आहे, तर मला त्याला घेऊन जायचं म्हणून मी त्यांना काय फार त्यावेळी बोललो नाही. यानंतर मात्र मी शेळकेंना 2 वेळा ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. मी नाशिकवरून माघारी शिर्डीला गेलो, पण ते ट्रेस नाही झाले. नंतरच्या काळात त्यांनी फोन बंद करून घेतला स्वतःचा. आता फक्त फोन बंद नाही केला, तर त्यांना कळलं की पत्रकार आणखी काही आपल्या घरी येऊ शकतात म्हणून ते तिथून निघाले. मधल्या काळामध्ये 3-4 दिवस त्यांचा मुलगा छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटलाइज होता मला कळलं. त्यावेळी सुद्धा तिथपर्यंत मी माणूस माझा पोहोचवायचा प्रयत्न केला, पण जितेंद्र शेळके काय मात्र इथे सापडले नाहीत. त्यांच्या पत्नी मात्र हॉस्पिटलला होत्या. ते सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणात जसं काही अशोक खरातचं नाव आलं, त्यांचं नाव आलं, तेव्हापासून माध्यमांपासून पळ काढत होते का? तर होते. दुसरं असं होतं, इन्व्हेस्टिगेशनच्या अनुषंगाने त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचतील का? तर 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक असं होतं की एका डॉक्युमेंटवरती जे या संस्थानाशी निगडीत होतं शिवनिकाच्या, त्या डॉक्युमेंटवरती गॅरेंटर म्हणून यांनी सही केली होती. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट होतं की त्यांचा आणि खरातचा एक सामायिक सातबारा सापडला होता. अर्थात त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे IGR ऑफिसला जाऊन, रजिस्टर ऑफिसला जाऊन त्यांनी त्यावरती सही केलेली होती आणि जमिनीचे दस्त स्वतःच्या नावावर करून घेतलेले होते. आता हे सगळं दिसत असताना आज काय घडलं तर एक 3 दिवसापूर्वी काय घडलं आपण समजून घेऊ. 3 ते 4 दिवसापूर्वी असं झालं की त्याच्या आधीच त्यांना समन्स आलेलं होतं माझ्या माहितीनुसार, पण त्यानंतर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने जेव्हा यामध्ये एंट्री झाली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की ED या सगळ्याची चौकशी करणार आहे, यात काही व्यवहार झालेत का. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली 2 नावं आली. एक जितेंद्र शेळकेंचं आलं आणि दुसरं CA पोफळेंचं आलं. ही नावं याच्यासाठी आली की CA पोफळे हे खूप मोठ्या एका सर्कलशी निगडीत आहेत. त्या सर्कलमधले वेगवेगळे व्यवहार ते करतात. मधल्या काळात त्यांनी 2-3 मोठ्या कंपन्यांचे IPO पण आणलेले होते. आणि इतकंच नाही तर त्यांची पुणे आणि बाकी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे आता रिसेंटली असं दिसलं की पोफळेने आणि यांनी जो शक्तिपीठ महामार्ग जाणार होता, त्या शक्तिपीठ महामार्गाच्या बाजूला सुद्धा जमीन घेतलेली होती. 2-3 गावं तिथली होती, त्या गावांमध्ये त्यांनी स्वतः जमीन घेतली होती. आणि कोल्हापूरमध्ये नाही, त्याच्या व्यतिरिक्त आणखी एका जिल्ह्यामध्ये दोघांच्या जमिनी असल्याचं समोर आलं. या संदर्भात सोशल मीडियावरती किंवा मुंबई तकवरती तुम्ही बघितलं तरी पण तुम्हाला डॉक्युमेंट्स सगळ्याचे मिळून जातील. आता हे सगळं घडत असताना दुसरीकडे जितेंद्र शेळके हे अत्यंत लो प्रोफाईल राहिले. त्यांनी माध्यमांसमोर यायचं टाळलं आणि फक्त टाळलं नाही तर जमेल त्यावेळी ते अंडरग्राऊंड राहायचा त्यांनी प्रयत्न केला. ते डिस्क्लोज नव्हते करत. पोफळेसुद्धा कुठे आहेत अजून कोणाला माहीत नाही, पण पोफळेंनी स्वतःचे वकील मात्र या सगळ्या प्रकरणात पाठवले होते. आता एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडून त्यांची चौकशी सुरू आहे असं अंजली दमानिया म्हणतात. तेव्हा हे सगळं प्रकरण घडलं आहे. त्यामुळे एकदा दमानिया काय म्हणतात समजून घ्या.
दरम्यान जितेंद्र शेळके यांच्या अपघातावरती अंजली दमाणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमाणे यांनी ट्विट केलं आहे. अंजली दमाणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की जितेंद्र शेळके हे शिवणिका संस्थानावर नंबर 2 पोझिशनवर होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यापेक्षा त्यांचं जास्त वजन होतं. 3 दिवसापूर्वी त्यांची ईडी चौकशी झाली आणि आज ते अपघातात वारले. हा अपघात असूच शकत नाही असं अंजली दमाणे यांनी म्हटलं आहे. अर्थात इतकं सगळं हाय प्रोफाईल प्रकरण चालू असताना एखाद्या व्यक्तीचा अशा पद्धतीने अपघात होणं हे शॉकिंग आहे. हे भुवया उंचवणार आहे असं मी सुरुवातीलाच म्हटलं आणि म्हणून डाऊट आहे की या सगळ्यामध्ये आणखी कोणते अँगल्स आहेत का. मी तर काही आता स्थानिक पोलिसांशी बोललो जे इथे गेलेले होते. सो झालं असं होतं या सगळ्यामध्ये की एकतर शेळके हे शिर्डीतले नावाजलेले म्हणजे ते पूर्ण मोठं घराणं आहे शेळकेंचं. त्यांच्या घरात कोणी नगरसेवक आहे, त्यांचे चुलते वगैरे आणखी मंडळी आहेत, ती आणखी काही आहेत. तर कोणी कोणत्या पक्षाच्या बॉडीवरती, कोणी वेगळ्या ट्रस्टवरती आहे, असं सगळं साधारण शिर्डीतलं एकदम नावाजलेलं ते घराणं आहे शेळकेंचं. आता फक्त इतकंच नाही झालं काय बघा, शैक्षणिक संस्थांवरती पण शेळके आहेत. सिलोरॉक नावाची त्यांची आणखी एक माझ्या माहितीनुसार डेव्हलपर्सची त्यांची संस्था आहे, त्याच्यावरती पण ते आहेत. रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आहेत, त्यांच्या स्वतःच्या जमिनी पण आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, तिथे पण ते गुंठावारी वगैरे अशा गोष्टी करतात. इतकंच नाही, 2025मध्ये म्हणजे आधीचे जे आवारे होते त्यांना रिप्लेस करून जितेंद्र शेळकेंना या ट्रस्टवरती घेण्यात आलं. 25मध्ये ते उपाध्यक्ष असं सगळं या डॉक्युमेंटमध्ये दिसतंय. पण मुद्दा असा आहे की अशोक खरातने सुद्धा बऱ्यापैकी व्यवहार पोफळे आणि शेळके यांच्यासोबत केलेले होते. त्यामुळे या दोघांची ईडीकडून इन्क्वायरी होणं हे गरजेचं होतं आणि त्यामध्ये हा सगळा अपघात झाला आहे. आता याच्या आधी सुद्धा शेळकेंची चौकशी झाली होती. पण इतकंच नाही, आत्ता जेव्हा आज हा प्रसंग घडला तेव्हा माझ्या माहितीनुसार जे माहूर गड आहे आपलं श्री क्षेत्र माहूर, तिथून समृद्धी महामार्गाने ते शिर्डीकडे होते, त्यावेळी त्यांचा अपघात झाला. आता अपघात इतका भीषण आहे की कंटेनरला मागून त्यांची पूर्ण गाडी गेलेली दिसते. ती गाडी निम्मीपेक्षा जास्त कंटेनरच्या खाली घुसली. 3 जण होते, त्यांची पत्नी होते आणि ते होते. सो जितेंद्र शेळके वयवर्ष 50 त्यांचं त्यामध्ये निधन झालं. दुसरं त्यांच्या पत्नी आहेत अनुराधा 45 वर्ष, त्यांचा पण मृत्यू झालेला आहे. आता मुलगा जो त्यांचा लहान मुलगा आहे त्याचं मात्र तो अजून गंभीर आहे, तो सिरियस आहे, त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलं आहे. पण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळी तरी हीच इन्फॉर्मेशन आहे की अजून तरी तो हॉस्पिटलाइज आहे. आता पुढे काय होणार काय नाही काय, त्यांचे नातेवाईक सगळे तिथे हॉस्पिटलला पोचू लागलेत, त्याच्यावरती सगळ्या बऱ्याचशा आता गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये इतकी सगळी मोठी केस हँडल केली जाते त्यावेळी जितेंद्र शेळकेंचं अशा पद्धतीने अपघाती निधन होणं, यामुळे आता सगळ्यांना संशय वाटू लागला आहे की हा खरंच अपघात आहे की हा घातपात आहे. वेगवेगळ्या आता स्तरावरती ह्या सगळ्या गोष्टी उमटताच आहेत. ती लोकंसुद्धा सगळे यावरती बोलतातच आहेत. यामध्ये मग अशी सुषमा अंधारे पण बोलल्यात. काय बोलल्यात बघू. खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जात आहे. कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललं आहे. शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं. शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, एवढं नक्की. फक्त दमाने आणि सुषमा अंधारे नाही तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी आता एक्सवरती किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बघतोय ह्या सगळ्या घातपात आहे असं बऱ्याच लोक या सगळ्यामध्ये म्हणतात. पण मुद्दा असा आहे, इन्व्हेस्टिगेशन अजून सुरू आहे. ते 3 जणच गाडीत होते, त्यातले 2 जण म्हणजे आईवडील गेलेत आणि मुलगा अजून गंभीर आहे जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. त्यामुळे नक्की प्रकरणाला काय कलाटणी मिळेल सगळ्यातून ते बघणं महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी इकॉनॉमिकल टाईज आहेत, आर्थिक व्यवहार सगळे दिसत आहेत, ते व्यवहार जेव्हा एन्फोर्समेंट डायरेक्टरेट इन्व्हेस्टिगेट करणार आहे तेव्हा त्यातून क्रॉस व्हेरीफाय करत असताना आता ही जी काही कडी जोडायचा प्रयत्न करत होता त्यातला एक डॉट आता कमी झाला आहे. म्हणजे आपण म्हणू की ते अनेक डॉट्स जोडत होते आणि त्यातला आता शेळके तर या सगळ्यामध्ये नसतील. त्यामुळे त्यांचे अकाउंट्स व्हेरीफाय करणं
त्या अनुषंगाने शिवनिका ट्रस्टवरती आणखी कोणत्या गोष्टी झाल्यात का हे बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आताच्या घडलं. बघा तुम्ही मुंबई तक बघत राहा, सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. इन्व्हेस्टिगेशन आहे सगळ्यातलं पुढे जाईल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट दोघांचे निघतील, त्यामध्ये काय डिटेल्स आहेत सगळं आपण चेक करू. मुंबई तक बघा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावर.